आज आपण संत एकनाथांनी रचलेलं एक एक कोडं उलगडणार आहोत असं म्हणूया. कोडं रंजक आहे. हो, आणि ते कोडं आहे विंचू चावला या भारुडात. म्हणजे वरवर पाहिलं ना तर ही एका विंचू चावलेल्या माणसाची गोष्ट वाटते, पण यात एक खूप मोठा आध्यात्मिक आणि मला वाटतं मानसशास्त्रीय संदेशही दडला आहे. अगदी. तर आपला आजचा उद्देश हाच आहे की यातील प्रत्येक प्रतीक, प्रत्येक रूपक उलगडून बघायचं आणि त्यामागचा खरा अर्थ शोधून काढायचा. आणि हे कोडं सोडवताना आपल्याला एकनाथांच्या प्रतिभेची खरी ओळख पटेल, कारण ते इतका गहन विषय इतक्या साध्या नाट्यमय रूपात मांडतात की तो थेट आपल्या अनुभवाचा भाग बनतो. बरोबर. तर हे कोडं उलगडण्याआधी ज्यांनी हे रचलं त्या संत एकनाथांबद्दल थोडं जाणून घेऊया. म्हणजे वारकरी परंपरेत त्यांचं स्थान इतकं महत्वाचं का मानलं जातं. नक्कीच. संत एकनाथ म्हणजे साधारणतः 16व्या शतकातले एक असे संत ज्यांना शांती ब्रह्म म्हणून ओळखलं जातं. शांती ब्रह्म? हो. आणि त्यांचं योगदान दुहेरी आहे. एक म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. जवळजवळ 250 वर्ष मागे पडलेला ज्ञानदेवांचा तो अमूल्य वारसा त्यांनी जपला. हे खूप मोठं काम आहे. खूप मोठं. आणि दुसरं जे जास्त महत्वाचं आहे, त्यांनी जातीपातीला पूर्णपणे नाकारलं आणि भारुडांसारख्या लोककलांमधून अत्यंत गहन तत्वज्ञान सोपं करून थेट लोकांपर्यंत पोचवलं. त्यांचं जीवन आणि त्यांचं कार्य हे वेगळं नव्हतं, ते एकच होतं. म्हणजे त्यांनी ज्ञानाला फक्त ग्रंथांपुरतं मर्यादित नाही ठेवलं. नाही. ते लोकांच्या भाषेत, त्यांच्या मनोरंजनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेलं. आणि त्यासाठी त्यांनी भारूड हे माध्यम निवडलं. हो. आणि त्यांनी या प्रकाराला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. ज्ञानेश्वरांनी भारुडाची सुरुवात केली, पण एकनाथांनी त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोचवलं. त्यांनी सुमारे 300 भारुडा वाचली. 300? हो. भारूड म्हणजे काय? तर एक आध्यात्मिक रूपक. रोजच्या आयुष्यातली पात्रं घ्यायची, प्रसंग घ्यायचे आणि त्यातून लोकांना शहाणपणाची, अध्यात्माची शिकवण द्यायची. आणि याच लोकशिक्षणाच्या अद्भुत शैलीचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे विंचू चावला. त्याची सुरुवातच इतकी नाट्यमय आहे की ती कोणाचंही लक्ष वेधून घेईल. विंचू चावला, वृश्चिक चावला. ऐकतानाच अंगावर काटा येतो. पण हे उघड आहे की इथे खऱ्या विंचाबद्दल बोलणं सुरू नाहीये. महाविंचू आहे तरी कोण? हाच त्या कोड्यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा संकेत आहे. हा विंचू म्हणजे दुसरं तिसरं काय नसून माणसाच्या आत असलेले 2 प्रबळ विकार आहेत. कोणते? काम आणि क्रोध. थांबा, म्हणजे एकनाथांनी राग आणि वासना यांसारख्या अमूर्त भावनांना थेट विंचवाच्या दंशाची, एका शारीरिक वेदनेची उपमा दिली आहे. बरोबर. ही तर कमालीची गोष्ट आहे. म्हणजे ते असं सुचवत आहेत की हे विकार आपल्या मनाला अक्षरशः विषबाधा करतात. इट्स अ व्हेरी पॉवरफुल सायकोलॉजिकल मेटाफर. अगदी तसंच. आणि विचार करा, विंचू कधी चावतो? जेव्हा त्याला धोका वाटतो किंवा तो गाफीलशणी दंश करतो. हो, बरोबर. काम आणि क्रोध हे विकारही असेच आहेत. जेव्हा आपला विवेक, आपली सजगता कमी होते, तेव्हाच ते आपल्या मनावर ताबा मिळवतात. आणि इथे काम म्हणजे फक्त शारीरिक वासना नाही, बरोबर? नाही, अजिबात नाही. काम म्हणजे कोणतीही अमर्याद इच्छा, हव्यास, आसक्ती. आजच्या भाषेत सांगायचं तर सतत काहीतरी मिळवण्याची धडपड. तो फोमो असतो ना, फिअर ऑफ मिसिंग आउट. हो. तो. आणि क्रोध म्हणजे संताप, चीड. या 2 विकारांचा दंश झाला की माणूस विंचू चावलेल्या माणसासारखाच बेताल वागू लागतो. हे खूपच रंजक आहे. आणि मग पुढची ओळ त्या दंशाचा परिणाम सांगते. तम घाम अंगासी आला, सर्वांगाचा दाह झाला. हे शारीरिक वर्णन वाटतं, पण आता मला कळतंय की याचा अर्थही खूप खोल असणार. बरोबर. विंचवाचं विष जसं रक्तात भिनतं आणि शरीराची आग होते, घाम फुटतो. हो. तसंच या विकारांचं विष मनात भिनल्यावर होतं. यातला तम घाम हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा आहे. तम म्हणजे तमोगुण, म्हणजे अज्ञान, अंधकार, नकारात्मकता. अरे वा, म्हणजे अज्ञानाचा घाम. हे खूपच विलक्षण आहे. म्हणजे नकारात्मकता ही केवळ एक मानसिक अवस्था नाही, तर ती तुमच्या शरीरावर परिणाम करते. तुम्हाला अक्षरशः अज्ञानाचा घाम येतो. अगदी. एकनाथांनी शरीर आणि मन किती सुंदररित्या जोडले आहे इथे. अप्रतिम. आणि म्हणूनच सर्वांगाचा दाह झाला. ही आग फक्त शरीराला लागलेली नाही, तर मनाला, बुद्धीला, आपल्या संपूर्ण अस्तित्वाला लागलेली आहे.
या विकारांमुळे माणसाची सारासार विचारशक्तीच नष्ट होते आणि त्याचं आयुष्य अशांततेने होरपळून निघतं. भारुडात पुढे अजून एक भयानक उल्लेख आहे. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने. आता हा एक नवीन प्रकार आला, इंगळी. विंचू आणि इंगळी यात काय फरक आहे आणि इथे तिचं महत्त्व काय? इंगळी ही विंचवाचीच एक अधिक विषारी आणि घातक जात मानली जाते. जिचा दंश जास्त वेदनादायी असतो. अच्छा. एकनाथ महाराज इथे या विकारांची तीव्रता दाखवण्यासाठी हे रूपक वापरतात. कधीकधी काम आणि क्रोध हे वरवरचे असतात, पण जेव्हा ते आपल्या स्वभावात खोलवर मुरतात, आपल्या व्यक्तिमत्वाचाच भाग बनतात, तेव्हा त्या सामान्य विंचवाची इंगळी होते. म्हणजे म्हणजे ही एक सवयीची क्रॉनिक झालेली नकारात्मकता आहे, अगदी बरोबर. जी केवळ एक तात्कालिक भावना राहत नाही, तर आपल्या अस्तित्वावरच नांगा मारते. मज नांगा मारिला तिने या ओळीत ती हतबलता जाणवतीये. अगदी. आणि म्हणूनच पुढच्या ओळीत म्हटलंय, सर्वांगी वेदना जाण. ही वेदना आता केवळ मनापुरती मर्यादित नाही, ती संपूर्ण जीवनात पसरली आहे. हे एक खोलवर झालेलं मानसिक विष आहे, असं संत एकनाथांना सुचवायचं आहे. ठीक आहे. तर ही समस्या खूपच गंभीर आहे हे स्पष्ट झालं. कामक्रोधाचा विंचू किंवा इंगळी चावली, त्यामुळे विवेकावर झाकण पडून संपूर्ण जीवनच अशांत झालं. पण संतांचं वैशिष्ट्य हेच असतं की ते केवळ निदान करून थांबत नाहीत. ते उपायही सांगतात. हो, ते उपाय सांगतात. तर या इंगळीच्या विषावर एकनाथांनी कोणता उतारा सांगितला आहे? आणि हा उतारा सांगताना ते त्या काळातल्या अंधश्रद्धेवर एक जबरदस्त प्रहार करतात. ते म्हणतात, ह्या विंचुवाला उतारा तमोगुण मार्गे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. अंगारा. हा शब्द ऐकून मला खरं तर वाटलं होतं की ते एखाद्या मांत्रिकाकडे किंवा देवर्षीकडे जायला सांगत असतील, जे त्या काळात सर्रास चालत असे. याच्या अगदी उलट ते म्हणतात, तो खोटा अंगार आहे. खरा उतारा हवा असेल तर पहिली पायरी आहे तमोगुण मार्गे सारा. म्हणजे तुमच्या मनात जे अज्ञान आहे, नकारात्मक विचार आहेत, वाईट प्रवृत्ती आहेत, त्यांना आधी बाजूला करा. कचरा साफ केल्याशिवाय घरात सडा रांगोळी करता येत नाही, तसंच आहे हे. आणि मग तो साफ झालेल्या मनावर सत्वगुण लावा अंगारा. म्हणजे काय करायचं नेमकं? म्हणजे खरा अंगारा कोणता असेल तर तो आहे सत्वगुणांचा. सत्वगुण म्हणजे विवेक, ज्ञान, शांती, संयम, प्रेम, करुणा, हे सगळे सद्गुण. अच्छा, म्हणजे हे गुण म्हणजे अंगारा. हो, जसा आपण जखमेवर औषधाचा लेप लावतो, तसा या चांगल्या गुणांचा, चांगल्या विचारांचा लेप आपल्या मनाला आणि आचरणाला लावा. असं केलं की तो काम क्रोधाचा विषारी विंचू किंवा इंगळी झरझरान म्हणजे वेगाने उतरेल, त्याचं विष निष्प्रभ होईल. किती तर्कशुद्ध आणि कृतिशील उपाय आहे हा. अप्रतिम. म्हणजे दुर्गुणांवर सद्गुणांनी मात करणे हाच खरा उपाय आहे. अंधश्रद्धेला इथे अजिबात स्थान नाही. पण भारूड इथे संपत नाही. आणि ही गोष्ट मला खूप भावली. कोणती? शेवटच्या कडव्यात एकनाथ एक अत्यंत सूक्ष्म आणि खरी गोष्ट सांगतात. ते म्हणतात, सत्वा उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली भुणफुण शांत केली जनार्दने. ही फुणफुण काय आहे? ही ओळ या भारुडाला एका वेगळ्याच उंचीवर नेते. ती एकनाथांच्या मानवी स्वभावाच्या सखोल आकलनाची साक्ष देते. बघा, मोठी जखम बरी झाली तरी तिची एक सूक्ष्म कळ किंवा खाज काही काळ जाणवत राहते की नाही? राहते. एकनाथ महाराज तेच म्हणतात. सत्वगुणांचा उतारा दिल्यानंतर आणि तमोगुण बाजूला सारल्यानंतरही विषाचा प्रभाव पूर्णपणे लगेच जात नाही. हो, हे अगदी खरंय. ही फुणफुण म्हणजे जसं आपण एखादी वाईट सवय सोडतो, पण तरीही मनात कुठेतरी तिची आठवण किंवा ओढ शिल्लक राहतंय. बरोबर. आपण सिगरेट सोडतो, पण जेवणानंतर किंवा चहानंतर जी एक तलप येते, तशीच ही फुणफुण आहे. ती केवळ स्वतःच्या प्रयत्नांनी जात नाही. बरोबर पकडले. मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्या विकारांची एक बारीक सल शिल्लक राहतेच. पूर्ण शांती अजून मिळालेली नसते. आणि मग ती उरलीसुरली फुणफुण कशी शांत झाली? तर ती शांत केली जनार्दने. जनार्दने? हो. इथे जनार्दन या शब्दाला दोन अर्थ आहेत. एक म्हणजे संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी आणि दुसरा व्यापक अर्थ म्हणजे स्वतः परमेश्वर. म्हणजे स्वतःच्या प्रयत्नांची एक मर्यादा आहे असं त्यांना म्हणायचंय का? हो, तसंच आहे. याचा अर्थ असा की आपण स्वतः प्रयत्न करून सद्गुणांचा अवलंब करून विकारांवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवू शकतो. पण मनाला जी परिपूर्ण अंतिम शांती हवी असते
ती मिळवण्यासाठी केवळ स्वतःचे प्रयत्न पुरेसे नाहीत. त्यासाठी अजून काहीतरी लागतं. हो, त्यासाठी गुरुकृपेची किंवा ईश्वर भक्तीची, एका मोठ्या शक्तीप्रती शरणागतीची जोड आवश्यक असते. गुरुचा किंवा ईश्वराचा तो आशीर्वादच मनातील ती शेवटची अस्वस्थता, ती फुणफुण पूर्णपणे शांत करू शकतो. स्वप्रयत्नांना भक्तीची जोड दिली की मगच खरी मुक्ती आहे. वा, म्हणजे आधी समस्या, मग त्यावरचा व्यावहारिक कृतिशील उपाय आणि शेवटी पूर्ण समाधानासाठी आवश्यक असलेली आध्यात्मिक जोड. किती संपूर्ण आणि टप्प्याटप्प्याने मांडलेला विचार आहे हा. बरोबर. या भारुडाच्या रूपाने त्यांनी जणू काही मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी एक संपूर्ण मार्गदर्शन पुस्तिकाच दिली आहे. अगदी बरोबर. सामान्य माणसाला त्याच्या दैनंदिन जीवनातील भाषेत आणि उदाहरणांमधून गहन तत्वज्ञान सांगण्याची संत एकनाथांची हातोटी यात आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. हो, यात कुठेही अवघड परिभाषा नाहीत, मोठे सिद्धांत नाहीत, पण संदेश मात्र अत्यंत खोल आणि आजही तितकाच लागू होणार आहे. आजच्या या चर्चेतून एक विचार माझ्या मनात घोळतोय. संत एकनाथांनी त्यांच्या काळातील सांसारिक रूपके वापरली. विंचू, इंगळी, अंगारा ही त्या लोकांना सहज समजणारी होती. आज आपण 21व्या शतकात आहोत. आजच्या या धावपळीच्या आणि माहितीच्या महापुरात जिथे सतत नवनवीन भावनिक आणि वैचारिक गोष्टींचा आपल्यावर मारा होत असतो, तिथे आपल्याला दंश करणारे आधुनिक विंचू कोणते असू शकतात? हा खूपच विचार करायला लावणारा आणि महत्वाचा प्रश्न आहे. उदाहरणार्थ, सोशल मीडियामुळे निर्माण होणारी असूया, सतत दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करण्याची वृत्ती. स्पर्धा. हो, किंवा कामाच्या ठिकाणी असलेली स्पर्धा आणि त्यामुळे येणारा ताण, माहितीच्या अतिरेकामुळे येणारी वैचारिक अस्थिरता, किंवा यशासाठीचा तो अमर्याद हव्यास. हे आजचे विंचू किंवा इंगळ्या असू शकतील का? नक्कीच असू शकतात. आणि जर असतील तर त्यावर संत एकनाथांनी सांगितलेला सत्वगुणांचा अंगारा लावण्याची पद्धत, म्हणजे विवेक, संयम, स्वतःच्या मनाचं अवलोकन आणि चांगल्या विचारांचा अंगीकार करणे, ही पद्धत आजच्या काळात कशी समर्पक ठरू शकेल? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.